नागपूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बॅनर हटवण्यात आलेले आहेत। शहरात लावलेले बॅनर महापालिकेने हटवले। रामरक्षा आंदोलनासाठी हे बॅनर लावण्यात आलेले होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज नागपुरात रामरक्षा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेकडून शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांवरील बॅनर हे आता महानगरपालिकेने काढून टाकलेले आहेत। राम रक्षा महाआरतीचं आयोजन हे नागपूर शहरात करण्यात आलेलं आहे। श्रीराम मंदिर रामनगर इथे त्याच्याच निमित्ताने जे बॅनर लागलेले आहेत, काही तासापूर्वीच ते बॅनर लागलेले आहेत आणि अचानक इकडे महानगरपालिकेचे अधिकारी आपण जर या रस्त्यावर पाहिलं तर फक्त ते महारक्षा महाआरतीचे बॅनर काढत आहेत। इतर कोणतरी ते यादव म्हणून ग्रस्त आहेत, कोणतरी इथले स्थानिक आमदार आहेत, भाजपचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे कोणाचे बॅनर काढत नाहीयेत। सिलेक्टिव्हली फक्त याच कार्यक्रमाचे बॅनर काढण्यात येत आहे। तर आम्ही आता त्या आयुक्तांशी पण बोललो, फोनद्वारे संपर्क साधला, तर त्यांनी आदेश काय दिले, फक्त शिवसेनेचे बॅनर काढायचे दिलेत का? हिंदुत्ववादी म्हणणारे जर इथले शहराचे जे कोण असतील सगळे नेते, जर ते स्वतःला हिंदुत्ववादी म्हणत असतील तर त्यांना फक्त एनर्जी हे रामरक्षा महाआरतीचीच आहे का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची आहे? आणि त्यांनी कितीही बॅनर काढले ना तरी लोकांच्या मनातनं ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मिटवू शकणार नाही, एवढं त्यांनी लक्षात ठेवलं।